मागील 24 तासापासून रायगड असेल, पुणा असेल आणि ठाणा असेल ह्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढलं आहे। मी सध्या बदलापूरच्या बॅरेज धरण परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं ही जी बाजूला आहे उल्हास नदी हिने धोक्याची पातळी 17.70 वर होती, त्यानंतर तिने 18.10 वर गेली, त्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली। सध्या बॅरेज धरणावरून आपण बघू शकतो की कशा प्रकारे ह्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मी सध्या एका इमारतीच्या टेरेसवर आहे आणि आपण टॉप अँगलनी हे सर्व नजारा आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पूर ह्या ठिकाणी आला आहे। या ठिकाणी जे छोटे बंगले आहेत ते देखील पाण्याखाली गेलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। समोरच्या बाजूला उल्हास नदी आहे आणि त्या उल्हास नदीचं पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ते सर्व पाणी ह्या आजूबाजूच्या शहरामध्ये घुसलं आहे, शिरलं आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे, त्यामुळे नागरिकांना देखील त्यामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। तर ह्या साईडला जर आपण बघितलं संपूर्ण जर अनेक रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत, तर छोटे जे बंगले आहेत ते देखील पाण्याखाली गेलेत। हा संपूर्ण भूखंड परिसर पूर्णपणे उल्हास नदीने गाठून गेला आहे। संपूर्ण पुराचं पाणी ह्या भागामध्ये आलं आहे। सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजून देखील उल्हास नदीची धोक्याची पातळी अजून देखील कमी झाली नाही। कमी झाल्यानंतर पूर परिस्थिती ही नियंत्रणात येईल। तर दुसरीकडे बदलापूर उल्हास नदीवर देखील एनडीआरएफ टीम तैनात झाली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांचं देखील स्थलांतर केल्याची माहिती आपल्यापर्यंत येत आहे। TV9 मराठी मयूर जाधव, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।